हाय गाईज, आता आम्ही चाललेलो आहेत अशा ठिकाणी ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस प्रत्येक लोकांना त्या ठिकाणी जाताना भूत दिसते. हा, भूत. तर भूतावरती बऱ्याच जणांचा विश्वास नाही. आमचा पण विश्वास नव्हता. दीदी आणि मी चाललेलो आहोत. आमचा पण विश्वास नव्हता. तर आम्हाला पण खरंच बघायचं होतं की त्या ठिकाणी भूत दिसतं का नाही दिसत. तर अर्ध्या तासाचा वेळ लागतो त्या ठिकाणी जायला. तर खूप जंगल आहे तिथे आणि अतिशय भयंकर जंगल आहे त्या ठिकाणी. दिवसा पण माणसं जात नाही आणि रात्रीच्या वेळेस तर त्या ठिकाणी गाडी पण जात नाही. तर आम्ही त्या ठिकाणी आज जाणार आहोत. तर खरोखर बघणार आहोत की आम्हाला भूत दिसतं का नाही दिसत. तर दीदी पण चाललेली आहे. तर तिला मी सांगून ठेवलेलं आहे की घाबरू नको. तर घाबरल्यानंतर एक मनात अशी भीती निर्माण होते की काहीतरी दिसलं आपल्याला म्हणून असं काहीतरी वाटतं. त्यासाठी घाबरायचं नाही असं मी तिला सांगितलं आहे. तर जाऊया आपण. मी टू व्हीलरवरती चाललेलो आहोत. तर जाऊया त्या ठिकाणी. अर्धा तास लागतो. तर त्या ठिकाणी जाऊ आणि खरंच बघू आपल्याला भूत दिसतं का नाही दिसत. तर चला. तर आता 7:30-8 वाजत आलेले आहे. तर आपण या ठिकाणी खूप भयंकर अशा जागेवरती आलेलो आहोत. या ठिकाणी भूत असतात, भूत दिसतात असं म्हणतात. तर अजून ते थोडंसं 1 किलोमीटर पुढे आहे. तर आपण तरी बघूया आता. हाय गाईज, आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. एकदम अतिशय भयंकर अशी जागा आहे. हे बघा, सगळीकडे काटे आणि हेच पसरलेले आहे. तर बघा, पूर्णपणे कशाचा तरी आवाज येतोय. आता बघितलं मामा, हे मामा चल पटकन इथून. मला भीती वाटायला लागली. चल मामा पटकन. कशाचा तरी आवाज येतोय. दीदी घाबरत आहे. हे बघितले का, दीदी इथे आहे आता आणि खूप असा भयंकर काहीतरी आवाज येतो ना तुला. कशाच तरी आवाज येतो ना.
चल चल बस लवकर मग बस. असं कशाचा तरी आवाज येतोय. आम्ही आता इथून या ठिकाणी निघतो आहोत आता. ते बघ दीदी, दिसलं का तुला तिथं काहीतरी? ए हा मामा. दिसलं का? मामा बघ हे बघ, हे बघ इथं इथं. मामा हे बघ, चल. मामा नको बघा मामा, बघा चल. बघा बघा काहीतरी दिसतंय.